एक खाल्ला मी, एक बाकी अजून यो पण खाता. थोडंसं तकलीफ होते, बारीक असतात. आपली रास बघली लोक कसे आजा होतात ती कसली रास आहे. नाही आज बुधवार आहे ना, खरोखर आजचा बुधवार एकदम स्पेशल गेलाय. संडेला पण एवढी मजा नाही तेवढी बुधवारी आली. बघू शकता वाहिनी एवढा काय दिलाय आणि सगळं काय वहिनीने बनवलंय. वहिनीसाठी एक लाईक बनला पाहिजे. रोशन बोलणे का? रोशन नाही, आपला बाबल्या. बाबल्या चालेल. कशात बाकी तुम्ही? तुम्हाला एकदा मी व्हिडिओ मध्ये घेतलेला, फेमस झालते तुम्ही. अरे सगळे मला म्हणागले, गावाला बी सगळ्या पुरी हसायला लागल्या. खरं? अरे 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 फेमस म्हणजे काय. गावाला गेल्यावर केलं ना तो लगीन. कोण बोललं? बाबल्या तुझं लगीन झालंय रे, मला सांगितलं या. माझं लगीन कधी झालं काय पण नका बोलू. ते करायचं ना कुठं कधी करू तुम्ही सांगा. आता मी म्हणते उद्याच. उद्याच? उद्या मग उद्या आण आणि लगी महिन्यात 2 महिन्यात पोरगा होऊ दे. चुप बसा. हे गाईज गुड मॉर्निंग, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजा असणार. जस्ट उठलोय, जुलीनंतर बघितलं मला आणि लगेच भुकायला लागली. तुम्हाला माहिती आहे. चला तर घरामध्ये जाऊयात. पहिला तर काय चाललंय बघूयात यांचं, कारण की ATM आमचा खुल्ला आहे. तर तुम्हाला ATM मधले पैसे दाखवतो किती असतील आज ATM मध्ये. चला या. तर फुल पैसा आहे. कुठं जायचं महिने आज? बघितलं कसे देश करायला नाही, देश करायला नाही, ते आपल्याला दिल्यात मॉल मध्ये जायला. सब शॉपिंगला जाता. जाऊ ना आई. एक असली नोट आहे यार. एकदा जुलीने 500ची नोट पाडलेली, 20ची वहिनीने पाडली वाटत. पाडली का तू? काय केली? कशी पाडलेलीच होती का? आईच्या अशा नोट्या पक्क्या असतील पाडलेल्या. किती झाले मोजून? चिल्लर पण जाम आहे. हा 1500 आणि ते बघितलं. ATM आताच खुल्ला आमचा. बघूयात किती टोटल पैसे निघतात. ते जास्ती निघतील, 10-15 हजार असतील कमीत कमी. अजून एक गड्डी होती ना वहिनी, कुठे गेली? हीच आहे का? ही बघ. या आई चुप राहा. ते आम्हाला दिलं तुम्ही आत्ताच सांगता. देश करायला देतो बोलतं नसती. बघू दाम किती आहेत. रास पैसे आहेत आमच्या जवळ. वा वा. हे बघ बंडाले अक्का. कितीचा वहिनी? 6. बस झाले 6000. गोव्याला जाऊन याव आवऱ्यान. अजून 4000 टाका लागतील. तर आई वगैरे आता येतील, तेवढ्यात आपण जेवायला पण करून घेऊयात. मला भूक लागली आणि शॉपवरती कामं भरपूर आहेत. सो कामं पण करायचे शॉपवरचे. ठीक आहे. जी बोलते सोड मला, पण हिला सोडू नाही शकत. तुला आज सोडू नाही शकत. सोड ना मेले आज जरा सोड. इथे चिखल झाला सगळा. ती माकुल लादी पुसले बाय आता. अरे मोठा लादीवाला नाही माकवीत मी तुझी लादी घे ना बाबा. सांगतो मी वहिनीला, तू सोड मला एकदाशी. चल आदमाई चल मग. थँक्यू रोशा. लव यू रोशा. चल आतमध्ये जाऊ. चल चल मला कढीवरती घे ना एकदा. काय? चल आदमाई चल. लादी पुसले मला शिवा क्वेश्चन बाय. नो जुले नो गो. तर काही जेवण करून घेऊयात. आणि आज पाऊस पडलाय तर मस्त वाटतं जरा. पाऊस पडला का? पाऊस नाही, पाणी पडलं. बंटीने बघा कसली जोड घेतली. पांढरा दाखव बंटी. तो उचल बाबा. चांगला मोठा नांग्या. मला पण दिले का आई? आई कुठची शिंबोरी? खाडींची नाही, खाडीची वेगळी असते. बाबा कसला मोठा पांघरा आहे. शिंबोरी पांघरा ग. मंडळी पटापट जेवण करून घेऊ. जाम भूक लागलेली. यांची वाट बघू होता पवा येतील जावाला. वहिनीने दिला नाही बोलता सगळ्यांची. थांब बोलता थांब. एवढा मोठा ये फक्त मी खातो आमच्या घरात. कसा चावाचा गाय याला. क्रॅब लॉलीपॉप पण घेतलंय का? नको मी घेतले बस. पैसे आणले काही? कटाळे राखले ना. कसं जातो का?
जिती नव्हती का? समुद्राचे जिते कसे दिसतील बाबू? मेलेले असताना हे खायला चांगले लागतं नाही. बस म्हणते केवढा मोठा बांगडा आहे. एक खाल्ला मी नाही, एक बाकी अजून यो पण खाता. थोडस तकलीफ होते, बारीक असतात नुसता मांसन भरलंय. आपली जो लावून रास भरली लोक कसे आजाव होतात ती. कसली रास आहे? ती जेवणाजवळ क्रॅब लॉलीपॉप आवडलं होती खातात. हळकत काही त्याच्या काहीच नाही. सगळं त्याच्यानं द्या बोला ना ध्यान. जा ना. मला कवा माराल तो कुठं ओरडे? कुठं? अरे बाबा कवा सांगाल. तर काही जस्ट जेवण झालंय माझं आताच. मस्तपैकी जेवण केलं. सगळी चिंबोरी होती आणि ती पण खारीतली नव्हती. आज समुद्रातली चिंबोरी खाल्ली आम्ही. मस्त टेस्टी होती. भरपूर दिवसानंतर ही चिंबोरी खाल्ली आहे. आता माझ्या दुकानावरती कामं करून घेऊयात. गाईज ही चप्पल आहे जी माझ्या मागच्या वर्षाची होती, पावसाळी घेतलेली. माझ्या दुकानावरतीच होती, पण आता नाही, त्या संपल्या सगळ्या. मस्त वाटते चप्पल, एकदम मजबूत आहे चप्पल. त्याच्यामुळे मी आता पावसाळी ही वापरणार आहे चप्पल. दुपारच्या 2 वाजलेत आणि क्लायमेट भरपूर सुंदर आहे. असा क्लायमेट मला आवडतो ना. उन्हामध्ये जायला लय कंटाळा येतोय. आता पाऊस पडते तर जरा बरा वाटते. पावसाची मजा घेऊ. 1च महिना, त्याच्यानंतर पावसाचा पण आपल्याला कंटाळा येते. म्हणजे कोणता क्लायमेट पाहिजे आपल्यालाच माहिती नसतं. प्रत्येक सीझन येते तसं तसं आपल्याला कंटाळा येतो. नवीन प्रत्येक गोष्ट चांगली वाटते, पण नंतर काय नाही, कंटाळा येते. चला निघूया दुकानावर. ओ भाई चिक्कल झाले, सगळा चिक्कल. पावसाळ्याचा असा चिक्कल होता आमच्या इथं. चढण आहे ना, सगळा चिक्कल होऊन टाकले. जस्ट आलो शॉपमध्ये काय दाखवू तुम्हाला आता मी? काय नवीन दाखवू का भाई? कुशल यश दाखव ना यार, काहीतरी दाखव. टी शर्ट बिशर्ट एकदम खतरनाक वाली दाखव. ऑरेंज वाली दाखव भाई. विषय का लाइट? हाँ ओ भाई साहब, ही असते आपल्या इथे क्वालिटी भाई. तुम्हाला लायटर दाखवू का चटका द्यायला? नवऱ्याला चटका द्या. लायटर दाखव रे, एकदम खतरनाक वाला. नवऱ्याला चटका द्या डायरेक्ट. जास्ती नाटका केली ना नवऱ्याने, डायरेक्ट चटका द्यायचा. ना दोन्ही कामं होते, गॅस पण पेटवता येईल. आता कसा जमाना युनिक आहे, तर त्याच्यामुळे आपण युनिक लायटर मागवला आहे. चार्जिंगवाला आहे, चार्जिंग करायची एनी टाइम चालेल. बघा कसं लाईट बघा अशी पेटते. हे बघा करंट लागतं ना, अरे करंट आहे याच्यामध्ये. लायटर असं पेटवायची, गॅस लागायचं. दिवाबत्ती काय पण सगळं पेटते याच्यानं. भरपूर सुंदर आहे. आणि हे सगळं असं वागतं बघा, कसं पण स्टिच होतं इकडं कसं पण. चार्जिंग करायची 1 टाइम बस. 300 रुपयाला आपल्या दुकानावरती. लवकर या. काय ना काय घेऊनच येत असतो आपण. याच्यामध्ये रेड आणि ब्लॅक कलर आहे. अजून काय बघायचं तुम्हाला? गाड्या कुठचा बघायचं बघा, सगळे लेडीजच्या गाड्या आहेत. लेडीजच बघतात माझं ब्लॉग, म्हणून तुम्हाला दाखवता. ही खास गोष्ट तुमच्या कामाची आहे. कपड्यांचा शॉप आहे, तर बड्डे वगैरे येतात भावाभिवांचे, तर तुम्ही इथून आपल्या शॉपवरनं व्हिजिट देऊन नवीन इम्पॉर्टंट टी शर्ट वगैरे घेऊन जाऊ शकता. एकदा भावाला दिली टी शर्ट 1000-1200 रुपयाची, भाई भाऊ पण खुश एनी टाइम. या साईडला छत्रीचा स्टॉक वापस एकदा आणला आपण. पूर्ण स्टॉक या साईडला ठेवतो आपण. माय फेवरेट कलर पर्पल. दाखव भावा जरा खोलून कशी छत्री आपली. विषय दाखव छत्रीचा. बघ बॉटलमध्ये तुम्ही पाणी पण ठेवू शकता आणि छत्री पण अशी बघा, सुंदर अशी छत्री. अरे भावा काय बघा, अशी छत्री असणारी पर्पल कलर मध्ये. असं भरपूर कलर आहेत आपल्याकडे. येल्लो आहे, ग्रीन आहे, भरपूर कलर. नेव्ही ब्लू आहे. चला आता पाऊस आले, निघता बाहेर जरा. असं घेतलं की निघायचे कुठं पण दुकानावर जायला. मस्त आहे बारकीची छत्री. लवकर ऑर्डर टाका. स्टॉक लिमिटेड राहिला, याच्यानंतर स्टॉक येणार नाही. आणि ऑफर मध्ये भेटतं 299ला. जर होम डिलिव्हरी पाहिजे असेल तर तुम्हाला 60 रुपये एक्स्ट्रा पे करायला लागते. घरापर्यंत पण येईल, काय विषय नाही. ऑफरला आपण लावलेत आयफोन 15 प्रो मॅक्स. ते पण बघू शकता, एकदम हेवी क्वालिटीचा आयफोन 15 प्रो मॅक्स असणार आहे. टायटेनियम कलर मध्ये येणार आहे. बघू शकता एकदम टायटेनियम कलर मध्ये. आणि याचे प्राइस सांगितले तुम्हाला, पाय खालची जमीन नाही सांगला आलं. 13,500ला भेटणार आहे. कोण देणार आयफोन 15 प्रो मॅक्स 13,500ला? दुसरी पण गोष्ट आहे का, हार्ट अटॅक येईल. फर्स्ट कॉपी येतात आताच सांगता.
एकदम फर्स्ट कॉपी मध्ये असणार आहे. बघू शकता एकदम प्रीमियम क्वालिटीचा. फक्त कॅमेरा क्वालिटी थोडीशी लो असणार आहे. याची चेक करू शकता, कॅमेरा क्वालिटी थोडीशी लो असणार आहे. पण कोणी ओळखू शकत नाही याला, या आयफोनला. असा आयफोन असणार आहे. अबाउट मध्ये तुम्ही गेले ना, पूर्ण बॅटरी हेल्थ वगैरे तुम्हाला दाखवतो. 100% बॅटरी हेल्थ असणार आहे याची. क्वालिटी एकदम हेवी असणार आहे. अबाउट मध्ये जायचं, जनरल मध्ये गेलो ना की अबाउट मध्ये गेलो की पूर्ण आयफोन 15 प्रो मॅक्स पूर्ण सगळं डिट्टो येणार. कोण ओळखूच शकत नाही. 512 GB, पण 512 GB नसणार, 32 GB असणार आहे. आपला जनवन पेज आहे, जे आहे ते आपण सांगतो. 32 GB असणार आहे आणि 3 GB रॅम असणार आहे याच्यामध्ये. जे आहे ते सांगून टाकून द्या आपल्याला. आपल्या पब्लिकला फसवायचे कामं करत नाही आपण. एकदम हेवी क्वालिटी, एकदम प्रीमियम क्वालिटी असणार आहे. जर तुम्हाला शायनिंग मारसाठी हा फोन घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. 13,500 ला. याच्यामध्ये कॉलिंग वगैरे सगळं लागतो भाई. फक्त कॉपी असतो फोन. डिट्टो तसा भेटणार तुम्हाला. आयक्यूरा मेन्सोरला व्हिजिट द्या किंवा तुम्ही ऑनलाईन पण मागू शकता दिलेल्या नंबरवरती. 13,500 ला मागवा लवकर लवकर. लास्ट स्टॉक राहिलाय. ठीक आहे, चला आता निघता बी करा. लेट टाइम झाला दुकानात जाऊ. तर काही शॉप वरनं तर निघालो आपण आता. क्लियर क्लियर. अरे कुछ तो खिलाओ. क्या चाहिए आपको खाने के लिए? अरे ये चालू केला था. हाँ बाबल्या. हाँ. अरे खाने के लिए अरे कुछ तो खिलाओ बाबल्या. बबल्या कौन है लेकिन? हाँ, आपण क्या बोलताय ते रे? रोशन बोलने का. रोशन नाही, मग? आपला बाबल्या. बबल्या. हा. चालेल. कशात बाकी तुम्ही? तुम्हाला एकदा मी व्हिडिओ मध्ये घेतलेला, फेमस झालते ना तुम्ही. अरे सगळी मला लागली. गावाला बी सगळ्या पोरी हसायला लागल्या. खरं? अरे 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 फेमस म्हणजे काय. मी बाबल्या कडूच आहे ग बाई. आम्हाला कशाला चौकड पाठवलं. कॅडबरी मागितली ना तेव्हा ना. अन बाई काय र बाबल्या. असं मग करत जाऊ नको बाबल्या. हा. गावाला गेलती रे पंढरपूरला. पंढरपूरला एक गेले? महिना राहून आली ना. त्याचा पाय तुटला रे. कोणाचा? माझ्या पोरीच्या पोराचा. गाव पंढरपूर का तुमचं? मग काय आहे ते? हा का? तुला आता माहिती पडलं काय? का मला तुम्ही हे काय आणू रे बाबल्या. पेरू भेटतात ना तिथं? सगळं भेटतंय. पेरू पण खायला जेवढं फळ फ्रूट आहे ना हा. तेवढं सगळं आहे बाबल्या पंढरपूर मध्ये. चला आता जातो घरी. आता चालू दुकानावरनं. काम धंदे करतो. लग्न करू का नको? आईला केलं ना रे. कोण बोललं? मी गावाला गेल्यावर केलं ना तो लगीन. कोण बोललं? बाबल्या तुझं लगीन झालंय रे. मला सांगितलं या. माझं लग्न कधी झालं? काय पण नका बोलू. परत साडीचं दुकान टाकलं बाबल्या. हा. एक साडी तर मावशी पहिलं मी दुकान खोललंय. घे तुला एक साडी तर म्हणून आलं. चालेल. साडीचं नाही, हा कपड्याचं आहे. कपडेच आहे. हा. लग्नाला बोलवेल ना तुम्हाला. आता इथंच लग्न आहे आपले. कुठं? इथं करायचं ना. कुठं कधी करू तुम्ही सांगा. आता मी म्हणते उद्याच. उद्याच? हा उद्या. मग उद्या आण. आणि लगी महिन्यात 2 महिन्यात पोरगा होऊ दे. चुप बसा. चला जातो आता. चला, या आई नेहमी भेटत असतात मला. नेहमी माझं नाव काढतात म्हणून चांगलं वाटतं त्यांच्याशी बोलायला मला. चला आता घरी आलो होताच. काहीच पावसाला आलाय आणि जुलीला मला पट्टा आणायला पण जायचं होतं, पण आज काही टाइमच नाही भेटला. जुली तुला पट्टा आणणार मस्त, कारण की पावसा आहे ना एकदम किचमिट होऊन जाते आणि जुली माकेल बाहेर जाऊ. जुलीचा खायला पण संपलाय. काय राहिलंय याच्यामध्ये? एक पेडिग्री राहिलाय आणि चिकनचं आहेत ते राहिलेत. लगेच येऊन बसली आहे बघ तशी. खायला बोलल्यावर लगेच बसतं येऊन. पहिला सेकंड दे. चल सेकंड बघ. तेवढ्या लगेच सेकंड देईल. काहीच मी जुलीला कसं ट्रेन केलंय ते दाखवतो तुम्हाला. चला जुली, हे बघ खाऊ आहे. सीट. सेकंड दे. गुड गर्ल. खायचं नाही, खाणारच नाही ती जोपर्यंत. नो जुली. गुड गर्ल. पहिलाच झोपते ते बघ. खायला पाहिजे तर तिला. जुली सेकंड दे. सेकंड दे. गुड गर्ल. डाऊन. स्लीप. नो. गो. जुली. नो. गो. कम 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 जुली. सेकंड. गुड गर्ल. नो. सेकंड. गुड गर्ल. एक आकर आकर. चल जुली डाउन. गुड गर्ल. घे. चल जुली स्लीप.
पहिलं झोपते. नो जुली चल गो खायला. चला तर जुलीला आता एक साथ सगळं खायला देऊन टाकू. वेट नो जुली नो गो खाऊन टाक. तिला छोटी असताना प्रॉपर ट्रेन केले त्याच्यामुळे सगळं काय ऐकते आपलं आता, नाहीतर ऐकलं नसतं कवाच खाला असता. तर काही संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि आता मी चाललोय जिमला. बॅग वगैरे पॅकिंग केली आहे, बघू शकता या साईडला बॅग केली आहे. इथं मस्तपैकी आपलं शेकर आहे आणि आतमध्ये मी मस्तपैकी मिल्क बनवून ठेवलेला. याच्यामध्ये काय आहे, काजू बदाम आणि ओट्स टाकलेत मी. काजू बदाम ओट्स आहेत, हे खाल्लं मी, थोडंसं राहिलं ते आल्यानंतर खाईल. आईने आणलं जांभळं, करवंद, बाबाच्या साईडला आवला. आमचा फ्रीज आज पूर्ण भरला आहे. हे कशासाठी खाऊ आणलं आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. आवला, जांभळं, करवंद. ठीक आहे, आता निघूयात आपण जिमला आणि जिमवरून आल्यावर तुम्हाला भेटतो, कारण की जिममध्ये मला शूट करता नाही जमला तर बघू. निघूयात आता. 2 hours later. गाईज जस्ट आलो घरामध्ये. बाई दमलो आज तर मी बॅग मारली आहे ना, वैतागलो पार. तुला बांधून कोणी ठेवलेली? वहिनीने. काय नाही, काय आलं? कसं लागतात आवला? मला पण लय आवडले. एक बघा का ग आई, ती प्रेम करते ना. आई पिसाल तले लय भारी आहे ना. नवीन कोण आल्यावर अशीच करते. आवला आहे ना भाऊजी, आलू भारी लागतात. पण वट पौर्णिमा येते आता. बहिणीसाठी काल तर शोरमा नाही खाल्ला तिने, म्हणून आज आणला तिला. बहिणी लाया खाशील का? व्हिडिओ बघल्या वाईनी बघितला तर बघून द्या. बोलतं आज काय घेतलं एवढं बनवायला? टेट्या अजून. हा मीच सांगितलेला चिकन द्यायला, बरं झालं. आता मस्तपैकी जेवू, जिम वगैरे झाली आपली. तर चला गाईज पटापट जेवण करून घेऊयात. मस्त जेवण आहे. आज बुधवार आहे ना, खरोखर आजचा बुधवार एकदम स्पेशल गेलाय. संडेला पण एवढी मजा नाही तेवढी बुधवारी आली. बघू शकता वाहिनी एवढा काय दिलाय आणि सगळं काय वहिनीने बनवलंय. वहिनीसाठी एक लाईक बनला पाहिजे. या साईडला चिकन, कालजी टेटी, चिकन पण आहे ना, तो बघ ना त्या साईडला. आणि बोंबलांची चटणी तर आईने बनवली असं मला माहित आहे ना. आणि गावठी मटण कोंबड्याचं ना. आमच्या आईने असे जोर घेतले बघा, साधा कामच नाही तिचा. बघ आमच्या घरांचा राक्षस आहे. बाबा चला तर गाईस जेवण करून घेऊ. मस्त जेवण आहे, या तुम्ही पण जेवायला. दादानी काय घेतलंय? दिली ना घ्यायला? दिली ना तुला कालजी. खात कमी पण नाटका रास आहेत. त्याच्याशी पण अर्धा टाकून देतच बाबा. वहिनी ना खात जास्ती. वहिनीने शोरमा खाली, तिचा पोट भरले बघ केवढूसा घेतले ताटान. जेवण तर मी करणार, आम्हाला द्यायला लागत नाही कधीच, आम्ही स्वतः घेतो. वहिनी देते कधी कधी, पण मला देण्यापेक्षा मला तसं नाही, पण देण्यापासून मला घेण्यामध्ये मजा येते. कारण की पटकन मी माझं पाहिजे तेवढं घेतो असं आहे. वहिनीला माहिती नसतं अंदाज किती लागेल, मला किती रस्सा पाहिजे. मला कसं माहिती असतं मला किती खायन किती नाही. स्वतः घ्यायचं मस्त. कोंबड्याचं मटण भारी आहे. टाकली का ना त्याच्यात भात झेल ना मागच्या थोडा. भाकर नको आवडतो तुला? भात जेवायला ना भाकर थोडीच लागते म्हणा. भात झेलावं मजा येते. या मंडळी खायला जेवण. बंद करा गे. तर गाई जस्ट जेवण झालंय माझं. आता मस्तपैकी जेवण वगैरे झालं, आता झोपायला जायचंय. आई तर अजून ना जेवली. आईचं पाय दुखतान वाटतं. आई का नाही का जेवली अजून? मटन चिकन आवरा केले, खायचा का तो? आमच्या आईला खायलाच नाही लागत काहीच. असे सगळं जेवल्यानंतर लास्टला जेवते सगळ्यांना. का ग आई सगळ्यांना लास्टला जेवतं? बघितला, आईला पक्का खायला लागतं म्हणून लास्टला जेवतं.
आई बोलली आई पका खायला लागतं. गाईज रात्रीच्या 11 वाजलेत आणि फुल पाऊस पडतो बाई. वा आज झोप एकदम गारगार लागणार आहे आपल्याला. मस्त जामच पाऊस आला. सकाळी यायला पाहिजे होता, जरा भिजलं तरी असतं. बाहेर तर भरपूर पाऊस पडतोय. मी आलोय बेडरूम मध्ये. एक तर थंडी लागली, एसी पण बंद केली आहे. आता ब्लॉग एडिट करू फटाफट आणि इथंच एंड करू या ब्लॉगला. झोप पण पक्की आली आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर आवडला असेल तर एक लाईक करा, एक कमेंट करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि लवकरच वटपौर्णिमा येते. वटपौर्णिमेच्या ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. नवऱ्याला 7 जन्म नाही 14 जन्म असं जपा. ठीक आहे, तर चला या ब्लॉगला इथेच एंड करतो. पर्यंत बाय बाय गाईज.